काय? महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका. सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्याची टोकाची भूमिका, स्वतःची प्रेतयात्रा काढत विहिरीत उडी, सरकारविरोधात संताप. सरसकट शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी नंदुरबार तालुक्यातील सैतान गावातील शेतकरी पुत्र प्रमोद पाटील यांनी मंगळवारी टोकाची भूमिका घेत सरकारविरोधात तीव्र निषेध नोंदवला. आपल्या मागण्या वारंवार मांडूनही सरकारकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत त्यांनी गावातून स्वतःची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली आणि त्यानंतर थेट विहिरीत उडी मारली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी गर्दी केली आहे. विहिरीत उडी घेतलेल्या प्रमोद पाटील यांना समजावून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पोलीस प्रशासन, महसूल विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक ग्रामस्थांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, सरसकट कर्जमाफी जाहीर करावी आणि शेतीविषयक प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात अशी भूमिका प्रमोद पाटील यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी सागर मेटकर, नंदुरबार. सत्यात असताना सांगितलं होतं की शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू. मग या ज्या जिआरात जाचकाठी शर्ती टाकलेल्या आहेत त्या अत्यंत हानिकारक आहे शेतकऱ्याकडे. किमान 95% सुद्धा शेतकरी महाराष्ट्राचा या कर्जमाफीमध्ये बसत नाहीये, सरळ वगळला गेलेला आहे. म्हणून या जिआरात अति तातडीनं बदल करून सरसकट कर्जमाफी दिला आहे. 2019 ते आतापर्यंत किमान 7 वर्षे झाले आणि या 7 वर्षामध्ये अत्यंत गारपीट असेल, पूरग्रस्त व्यवस्था असेल, दुष्काळ असेल, अशा असंख्य परिस्थितीने सामोरे जाऊन शेतकरी आज बेजार झालेला आहे. आणि या बेजार झालेला शेतकऱ्यांवरती देखील सरकार अन्याय आणि अत्याचार करतोय. म्हणून किमान सरसकट कर्जमाफी, सातबारा कोरा म्हणाले होते ना, मग सातबारा कोरा करायला काय हरकत आहे का जाचकाठी शर्ती? मग बँकिंग कोंडवल्या जाते, मग तेव्हा त्या व्यासपीठावर काय बोलले होते तुम्ही? आता काय प्रशासन तुम्ही काही कलेक्टर महोदयांना 7 दिवस अगोदर मी कलेक्टरद्वारा मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे की आमची पत्राची अति तातडीने दखल घ्यावी, परंतु कलेक्टर महोदयाकडून कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. ही लढाई यार या पारची आहे. माझा जीव गेला तरी बेहतर, पण सरसकट कर्जमाफी होईपर्यंत मी या ठिकाणातून आणि त्या विहिरीतून वरती येणार नाहीये. कृपया पोलिसांनी दबाव आणू नये. आत्मदहनाचा किंवा आत्महत्येचा प्रयत्न एका दाण्याच्या 1000 दाण्याचा शेतकरी करणाराचा कधीच होणार नाही. ठीक. आता बोलणं करण्यासाठी विहिरीतून बाहेर आलोय, पण सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ पडणार नाही. पुन्हा विहिरीत माझं आंदोलनाचा मुद्दाच आहे की पाण्यात अन्नत्याग आंदोलन त्या ठिकाणी करणार आहे. मी आत्ता फक्त चर्चासत्र करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. माझं शेतकरी मायबापांनी व्यवस्थित जेवण करून व्यवस्थित सगळ्यांनी दुर्व्यवस्था होऊ नये म्हणून पुन्हा मी आता विहिरीत जाणार आहे आणि पुन्हा माझं आंदोलन सरसकट कर्जमाफी होईपर्यंत पुन्हा मी त्या विहिरीतून वरती येणार नाहीये.